आज सृष्टीचे पप्पा निघालेले गावाला, तर त्यांना म्हटलं चला तुम्हाला जेवणासाठी देते ज्वारीची भाकर आणि बटाट्याची भाजी, सोबतच तोंडी लावायला दिलेली कैरी आणि डब्बा काय बॅगेत बसत नव्हता म्हणून म्हटलं चला चिरगुटातच बांधून देते. तर इथे सृष्टी मागे लागेल म्हणून सृष्टीला वहिनीकडे पाठवलेलं आणि हे निघालेले. तर मग जाताना सिंबालाही वहिनीपाशी ठेवला आणि यांना सोडायला मी गेलेली, कारण की बस येणार होती हायवेवर आणि आमच्या घरापासून थोडा हायवे लांब होता, त्यामुळे मी गेलेली त्यांना सोडायला स्कूटीवरती. तर येताना इथे तुळशीचं रोप आणलं आणि ते पण लावलं. खूप दिवसापासून आणायचं होतं पण ते आणता राहिलेलं. इकडे घरी आले, मग नंतरच्याला ह्या दोघांनाही छान असं रेडी केलं. दोघांनाही गुलाबी कलरचे ड्रेस घातले, कारण की आम्हाला जायचं होतं विश्वाच्या बड्डेला. तर सृष्टीचं इथं चाललेलं, मम्मी गाणं लाव ना, लाल लाल कलरची बांगडी. तिला म्हटलं नाही नको ग, आता पण बड्डेला जाऊ. गल्लीतले वगैरे सगळे जमा झालेले आणि विश्वाच्या बाजूला सृष्टी आणि विधी बसलेले दोघीही. तर इकडे त्याचा केक कटिंग सुरू झालेला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विश्वा, हॅपी बर्थडे टू यू. तर पहिल्यांदाच असं झालं की विश्वाचा बड्डे आणि आई पप्पा दोघेही घरी नव्हते, कारण की ते गेले देवदर्शनाला, त्यामुळे त्यांची थोडी कमतरता जास्तीचीच भासली. मग नंतरच्याला इकडे वहिनीने केलेला पावभाजीचा बेत, ज्याचा व्हिडिओ काढायचाच राहिला, परंतु खरंच पावभाजी खरंच टेस्टी झालेली. आणि घरी आलो तिकडे आम्ही दोघींनी आईस्क्रीम एन्जॉय केली. असा होता आजचा दिवस. चलो बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.